प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू येशूच्या नावाला गौरव असो. परत एकदा आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आहोत. हा दिवस यहोवाने बनवलाय, यात आम्ही उल्हास आनंद करू. आमेन. आणि आज सगळे लोक आपण एकत्र बसूया. प्लीज सगळ्यांनी एकत्र बसा, बायबल घेऊन बसा आणि 10-15 मिनिटं आपण देवाच्या उपस्थितीमध्ये आनंद करूया. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज या जगामध्ये आनंद नाही सिस्टर. हे जग दुःखातून जात आहे. तुम्ही जर बातम्या ऐकत असताल, वाचत असताल, अनेक ठिकाणी महापूर आहे, अनेक ठिकाणी लोकांमध्ये लढाई चालू आहे, त्रासातून लोक जात आहेत, संकटातून लोक जात आहेत. पण बायबलमध्ये लिहिलंय, देवाने आपल्याला एक अभिवचन दिलंय. वाचूया स्तोत्रसंहिता 91. काढूया देवाचं वचन. साम 91. स्तोत्रसंहिता 91. साम 91. इथं असं लिहिलंय, नववचन. स्तोत्रसंहिता 91. 91. वाचूया सिस्टर, नववचन. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे, कारण परमेश्वर आमचा आश्रय आहे असे तू म्हणालास. असे तू म्हणालास. परात्परालाच तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. म्हणजे जिवंत देव प्रभू येशूला तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, आणि कुठलाही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. आणि कुठलाही उपद्रव तुझ्या डेरेशी भिडणार नाही. सी, कोण अभिवचन देत आहे? पण कुठले अरिष्ट येणार नाही, कुठला उपद्रव भिडणार नाही. का? कारण की तू कोणाला राहण्याचं ठिकाण केलंय? परात्पर जो परमेश्वर, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, जो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, त्याला जर तुझ्या जीवनात किंवा तुझ्या आत्म्यात तू राहण्याचं ठिकाण केलंय, हृदयात, मग बायबल सांगतं कुठलंही अरिष्ट तुझ्यावर, आणि जरी आलं तर देवाला माहिती आहे तुला त्या अरिष्टातून कसं काढायचं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय होप तुम्हाला कळतंय. परत एकदा वचन वाचूया, 90 वचन. कारण परमेश्वर माझा आश्रय आहे, परमेश्वर माझा आश्रय आहे असे तू म्हणालास. असे तू म्हणालास. परात्परालाच तू आपले राहण्याचे ठिकाण केले आहे. परात्परला तू आपले राहण्याचे ठिकाण केले. म्हणून हा. कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. See, देव आपल्याला अभिवचन देतोय, कुठले अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, आणि कुठलाही उपद्रव तुझ्या डेऱ्याशी भिडणार नाही. एकच कारण आहे, कुठला उपद्रव, कुठला अरिष्ट येणार नाही. कारण परात्पर जो देव प्रभू येशू, त्याला तू राहण्याचं ठिकाण केलं. आमेन. हालेलुया. हालेलुया. ज्यावेळेस देवा स्वर्गातील देव तुमच्यात राहायला येतो, मी नेहमी सांगतो, तुम्ही 100% सुरक्षित आहात. तुम्ही 100% संरक्षण तुम्हाला मिळालंय. कारण बायबल सांगतं, आता तुमचं संरक्षण पृथ्वीवरचं नाहीये, माणसाकडचं नाहीये, स्वर्गाचं आहे. आणि बायबल सांगतं सगळं काही निकामी ठरेल, पण देवाचं वचन निकामी ठरणार नाही. हालेलुया. हालेलुया. मी लोकांना नेहमी सांगतो, प्रभू येशूला तुम्ही राहण्याचं ठिकाण केलंय का? आणि जर तुम्ही प्रभू येशूला राहण्याचं ठिकाण केलंय, तर तुम्ही साधे नाहीये, तुम्ही देवाच्या छायेत राहणार आहे. आमेन. देवाच्या परात्पराच्या हाताखाली राहणारे आहात. मग असं लिहिले स्तोत्रसंहिता 36 मध्ये. प्लीज या देवाचं वचन वाचूया. साम 36. स्तोत्रसंहिता 36 मध्ये आपण आहोत. प्लीज वाचूया. ऐका 7 वचन. हे देवा, तुझी प्रेमदया कितीतरी मोलवान आहे. ओके. म्हणूनच मनुष्याची संताने तुझ्या पंखाच्या छायेखाली आश्रय घेतात. सगळ्यात महत्वाचं आहे की देवाची प्रेम द्या सगळ्यात महान आहे. आमेन. आणि त्या देवाच्या पंखाखाली सगळ्यांना आश्रय आहे. Yes. तुम्ही कुठल्याही जातीचे असा, कुठले धर्माचे असा, देव जात किंवा धर्म पाहत नाही. पण जो कोणी परात्परला म्हणजे प्रभू येशूवर विश्वास ठेवतो आणि प्रभू येशूला म्हणतो माझ्या हृदयात ये, बायबल सांगतं देव म्हणतो मी त्याचं रक्षण करणारा देव. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 म्हणून लक्षात ठेवा, प्रभू येशूमध्ये जर तुम्ही आहात आणि नसाल तर आज संधी आहे प्रभू येशूमध्ये यायची. पुढे असलेले वाचूया. तुझ्या घराच्या विपुलतेने हा. ती अगदी तृप्त होतील. म्हणजे देवाच्या घराच्या विपुलतेने तुम्ही तृप्त व्हाल. तुझ्या आनंदाच्या नदीतून तू त्यांना पाजशील. देवाकडे आनंदाची नदी आहे. Amen. व्हॉट अ ग्रेट थिंग. Hallelujah. देवाकडे कुठली नदी आहे? आनंदाची. आणि बायबल सांगतं देव रोज त्या आनंदाच्या नदीतून आनंदाचं पाणी, जीवनाचं पाणी तुला पाजेल. पुढे असलेलं आहे. कारण जीवनाचा झरा तुझ्यापाशी आहे, तुझ्या प्रकाशाने आम्ही प्रकाश पाहू. जीवनाचा झरा म्हणजे जीवन माणसाला सगळ्यात महत्वाचं आहे. तो झरा देवापाशी आहे आणि त्याच्या प्रकाशाने तुम्ही प्रकाश पाहणार, सुख पाहणार, आशीर्वाद पाहणार, शांती पाहणार. म्हणून देवाबरोबर राहणं किंवा देव आपल्यात राहणं
अत्यंत महत्वाचं आहे. Yes. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. देवाला तुमच्या भिंतीवरती किंवा तुमच्या कपाडात नाही तिथे नाही राहायचं. देवाला तुमच्या हृदयात राहायचंय. कारण देव आत्मा आहे. आमेन. आणि ज्यावेळेस देव तुमच्यात राहतो, लक्षात ठेवा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही सुखी लोक आहात. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून बायबल सांगतं परमेश्वराचे नाव बळकट किल्ला आहे आणि न्यायी त्यात धावून जातो आणि सुरक्षित राहतो. आमेन. पण मी मागे देखील सांगितलं होतं, एक दिवशी मला एक व्हिडिओ क्लिप आली आणि त्या क्लिपमध्ये मी असं पाहिलं, एक कोंबडी आहे आणि तिला अनेक पिल्लं झालेत आणि ती कोंबडी एका खुराड्यामध्ये एका ठिकाणी तिला ठेवलेलं आहे. पण अचानक मी पाहिलं की साप जो आहे, मोठा साप त्या कोंबडीच्या पिल्लांना खायला त्याच्या जवळजवळ येतोय ना. या कोंबडीने काय करावं, या कोंबडीने पिल्लांना मागं घेतलं, सगळे पिल्लांना मागं घेतलं पंखाच्या खाली मागे, आणि तिने असे पंख पसरले आणि त्या सापाच्या समोर ती उभी राहिली. माझ्याकडे क्लिप आहे ती. आणि साप काय करायचा, जवळ यायला लागला की ती कोंबडी त्या सापाला चोच मारायची आणि तो साप मागे जायचा. आणि तो साप असा फणा मारायला गेला की कोंबडी आपले पंख पुढं करायची. आणि कशासाठी करत होती? पिल्लांसाठी. कारण तिच्या पंखाखाली कोण होते? पिल्ल होते. तिला कोणाला वाचवायचं होतं? पिल्लांना. कोणाला सापापासून तिला लांब ठेवायचं होतं? पिल्लांना. आणि बायबल सांगतं तोच देव जो आपला बाप आहे, ज्याचं नाव प्रभू येशू आहे, तो आपल्या पंखाखाली आपल्याला ठेवणार आहे. आमेन. बोलो येशू मसीह की. जय. आणि बायबल सांगतं की ज्यावेळेस तुम्ही त्याच्या पंखाखाली आहात, कुठला शैतान, कुठला दुरात्मा, कुठला कोणीच तुम्हाला मारणार, मरण बी वेळेच्या अगोदर येणार नाही, कारण तुम्ही देवाच्या पंखाखाली आहात. परात्पराला तुम्ही राहण्याचं ठिकाण केलंय. बायबलमध्ये काय लिहिलंय? प्लीज कृपाकूड ऐका. जर तुम्ही प्लीज अनुवादमध्ये आलात, या अनुवादमध्ये येऊया आपण. काय लिहिलं ऐका, देवाचं वचन. तुम्ही अनुवादमध्ये आलात, हां प्लीज कृपाकूड ऐका. अनुवाद, आणि आय थिंक सो अनुवादमध्ये आपण आहोत. आणि बायबल असं सांगतं देवाच्या वचनामध्ये, अनुवाद 8वा अध्याय, अनुवाद 8वा अध्याय. काय लिहिलंय? प्लीज वाचूया पहिलं वचन. जी सर्व आज्ञा मी आज तुला आज्ञापितो हा. ती आचार्याला तुम्ही ती पाळा, हो. अशासाठी की तुम्ही जगावे हा. व बहुत व्हावे, हा. आणि जो देश परमेश्वराने तुमच्या पूर्वजांना शपथेने देऊ केला, त्यात तुम्ही जाऊन तो वतन करून घ्यावा. ना बायबल सांगतं देवाची इच्छा होती की त्याच्या लेकरांनी तो देश वतन करून घ्यावा. पुढचं वचन. आणि परमेश्वर तुझा देव याने तुला नम्र करायला हा. आणि तू त्याच्या आज्ञा पाळशील किंवा नाही याविषयी तुझ्या हृदयात काय आहे हा. ते हे जाणण्याची तुझी परीक्षा करायला ही 40 वर्ष रानात ज्या मार्गाने तुला चालवले आहे त्या सर्वांची तू आठवण ठेव. आणि रानातून ते चालत होते, पण बायबल सांगतं ते एकटे नव्हते, देव त्यांच्यावर होता. Yes, हा, amen. पुढं असलेले वाचूया, ऐका आणि देवाचं वचन. त्याने तुला नम्र केले व तुला भूक लागू दिली, हा. आणि जो मान्ना तुला ठाऊक नव्हता हा. व तुझ्या पूर्वजांनाही ठाऊक नव्हता तो तुला खाऊ घातला. ना बायबल सांगते इस्रायल लोकांविषयी. ऐका, ज्यावेळेस देवाने त्यांना इस्रायल लोकांना बाहेर काढलं, देवाने त्यांना एकटं नाही सोडलं. देव म्हणतो मी तुझ्यावर होतो, तू मान्ना खाल्ला, तुझे पाय सुजू नाही दिले, तुला रात्रंदिवस रात्री अग्निस्तंभात दिवसा मेघस्तंभात होतो. आणि पण सगळ्यात शेवट असं लिहिलेलं आहे की देव त्यांना त्याच्या खांद्यावरती किंवा पंखावरती चालत होता. वाचूया, माझी इच्छा हे वचन वाचा. अनुवाद 32व्या अध्यायामध्ये आपण आहोत. हा प्लीज ऐका, देवाचं वचन खूप महत्वाचं वचन आहे. अनुवाद 32व्या अध्यायामध्ये आपण आहोत. ऐका देवाचं वचन, वाचूया. मिळालं? अनुवाद 32वा अध्याय 9 वचन प्लीज वाचूया. कारण परमेश्वराचा विभाग म्हणजेच त्याचे लोक. देवाचा विभाग म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. आमेन. वाचूया. याकोब हाच त्याच्या वतनाचा वाटा हा. आहे. वैरान देशात आणि ओरडण्याच्या ओसाड रानात तो त्याला सापडला. हा. त्याने त्याच्या सभोवती घेरा घातला. बायबल सांगतं देवाने त्याच्या सभोवती काय घातला? घेरा घातला. पुढचं वचन सिस्टर. त्याने त्याची काळजी घेतली. बायबल सांगतं देवाने त्यांची काळजी घेतली, तोच देव आज तुझी काळजी घेतो. आमेन. पुढे असलेले आपल्या डोळ्याच्या बुबळांसारखे त्याने त्याला सांभाळले. बायबल सांगतं डोळ्याच्या बुबळासारखं देवाने त्या इस्रायल लोकांना सांभाळलं, आणि तोच देव आजही तुला सांभाळतोय. आमेन. नाही इमॅजिन, कोणी डोळ्याच्या बुबळासारखं सांभाळू शकतो का? कोणी नाही. आपली आई असो, बाप असो, किती मोठा मित्र असो, जवळचा असो, सगळ्यांना आपला जीव प्रिय आहे.
कोणी आपल्या डोळ्याला हात लावू नाही देणार. पण बायबल सांगतो डोळ्यातल्या बुबुळ जसं आपण सांभाळतो, डोळ्यावरती काय पापणी आहे, आपल्या पापणी आहे, त्याप्रमाणे बायबलमध्ये लिहिलंय देवाने सांभाळ. पुढचं वचन, गरुड पक्षी हा. जसे आपले कोटे हलवते हा. आणि आपल्या पिलांवर फरफडत पाखर घालते, तसे त्याने आपले पंख पसरले, त्याने त्यांना घेतले, त्याने त्यांना आपल्या पंखांवर वाहिले. व्हॉट अ ग्रेट थिंग. Hallelujah. तुम्हाला जरी अर्थ कळाला, तुमच्या डोळ्यात अश्रू येणार. किती प्रेमळ बाप आहे तो. पहा बायबल काय सांगतंय की गरुड पक्षी जसे आपले कोटे हलवते आणि आपल्या पिल्लांवर फडफड पाखर घालते, तसे त्याने आपले पंख पसरले. देवाकडे पंख आहेत का हो? देव पक्षासारखं काम करतो का हो? देव एक उदाहरण देतोय पक्षाचं, की पक्षी जो आहे तो आपल्या पिल्लावरती काय पसरतो? एखाद्या आईकडे पहा, आई काय करते? आपल्या लेकराला उराशी धरते, त्याच्यावरती हात ठेवते, जवळ घेते. बायबल सांगतं देवाने त्यांना एखाद्या पक्षीचा पाखर घालतो पिल्लावर, तसा देव आपल्यावरती पाखर घालतो. आमेन. त्या कोंबडीने काय घातली? त्या सापासमोर आपल्या पिल्लांवर पाखर, आणि शेवटी साप थकला दंश मारून, कारण पिल्ल काय भेटत नव्हते, कारण पिल्ल कोणाच्या पंखाखाली होते? कोंबडीच्या. आणि तो दंश कोणाला लागत होता? पिल्लांना का कोंबडीला? कोंबडीला. आणि चोच कोणाला मारत होती? कोंबडी सापाला. कशासाठी? पिल्लांसाठी. जर पिल्ल आणि कोंबडी जर आपल्या पिल्लांना एवढं सांभाळते सिस्टर अँड ब्रदर, सो देव ज्याने सगळं जग बनवलं, ज्याने वधस्तंभावरती तुमच्या माझ्यासाठी रक्त सांडून आपल्याला विकत घेतो, तो देव तुम्हाला मला किती सांभाळतो. आमेन. हे जर वाचत राहिले ना, तुमच्या जीवाला एवढं स्पर्श. आणि पुढचं वचन, शेवटचं वचन न आपण उद्या बघूया. एकट्या परमेश्वरानेच त्याला वागवले. एकट्या परमेश्वराने 40-50 लाख लोकांना अरण्यात वागवले. पुढे असलेले आणि परका देव त्यांच्या संगती नव्हता. ओके. त्याने त्याला पृथ्वीच्या उंच उंच स्थानांवर स्वार करून चालवले. पुढचं असलेले आणि त्याने शेताचे उत्पन्न खाल्ले. हा. आणि त्याने त्याला खडकातून मध आणि गारेच्या खडकातून तेल चोखवले. हा. खिल्लाराचे लोणी आणि कळपांचे दूध ही तू कोकऱ्यांच्या व बाशानाच्या मेंढ्याच्या व बोकड्यांच्या मादांसहित उत्कृष्ट गव्हासहित खाल्ली. हा. आणि द्राक्षांचे रक्त असा जो द्राक्षरस त्यातून तू प्याला. तुम्ही जर हे सर्व वाचत गेला तर तुम्हाला कळेल देवबाप किती प्रेमळ आहे. आमेन. आणि तो देव ज्याने त्यांना सांभाळलं, पंखावरती चालवलं. पंखावर म्हणजे का ना प्रश्न आहे, जर तुम्ही पृथ्वीवरती जर तुम्ही 10 किलोमीटर चालला या 15 किलोमीटर चालला, तुमचे पाय दुखतात. अजून पुढे चालला, तुमचे पाय सुजणार. अजून पुढे चालला, तुमच्या पायांना भेगा पडणार. अजून पुढे चालला, तुमचे पाय पुढे चालू नाही देणार. बायबल सांगतं हे अरण्यात, आता हे अरण्य आम्ही 7 वेळा बघून आलोय. ते अरण्य म्हणजे आपल्यासारखं नाहीये. करखड म्हणजे परखड ऊन, रखरखीत ऊन, आणि खाली वाळू, आणि सगळीकडे डोंगर, कुठं झाड नाही, कुठं सावली नाही, कुठं नाही. आणि तिथून ते चालले. आणि लक्षात ठेवा, त्यांचे पाय सुजले नाही. बायबलमध्ये उद्या मी सांगेल ते, त्यांचे पाय सुजले नाही. त्यांचे शरीरातले कपडे जुने नाही झाले. का नाही झाले? प्रश्न आहे. जरी बायबलमध्ये लिहिले त्यांना देव दिसला नाही, पण देव त्यांना त्यांच्या खांद्यावरती वाहत होता. आणि जे खांद्यावरती त्यांचे पाय नाही सुजणार, म्हणून ते सुखी होते. आमेन. व्हॉट अ ग्रेट थिंग. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रभू आपल्यावरती किती प्रेम करतो बघा. सिस्टर, त्याला तुमची खूप काळजी आहे. प्रभू येशूला. ब्रदर, त्या प्रभू येशूला तुमची खूप काळजी आहे. आपण असं जगू नका. त्याच्या पंखाखाली या. प्रभू येशूला आपल्या राहण्याचं ठिकाण करा. देवाला आपल्या हृदयात घ्या. आणि मग बघा की तो तुझे पाय सुजू नाही देणार, तो तुला थकू नाही देणार, तो तुला भागू नाही देणार, तो तुला लोणी, बायबल सांगते त्याला खडकातून मध चोखवलं, हालेलुया. तेल, खिल्लारांचं दूध. का? देवाचं प्रेम. असतोच देव तुमच्यावर प्रेम करतो. का देवापासून लांब आहे? देवाजवळ या. प्रभू येशूचा अनुभव घेऊन पहा, प्रभू किती चांगला आहे. माझ्याकडे खूप संदेश आहे देवाने दिलेला, पण आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करेल. आणि जर तुम्ही प्रभूला परत राहण्याचं ठिकाण केलंय, कुठल्या अरिष्ट तुझ्यावर येणार नाही. आमेन. हालेलुया. हालेलुया. डोळे बंद करा. आपण प्रार्थना करूया. माझ्या मागे पूर्ण हृदयाने, आपल्या हृदयाने पूर्ण अर्थ समजून प्रार्थना करा. प्रभू येशूला आपल्या हृदयात घ्या.
माझ्या मग म्हणा, प्रभू येशू, प्रभू येशू, मी पूर्ण हृदयाने मी पूर्ण हृदयाने तुझ्यावर विश्वास ठेवतो. तुझ्यावर विश्वास ठेवतो. तू जिवंत देवाचा पुत्र तू आहे. जिवंत देवाचा पुत्र आहे. प्रभू येशू, प्रभू तू येशू, माझ्यासाठी तू आला, माझ्यासाठी आला, माझ्यासाठी प्राण दिला, माझ्यासाठी प्राण दिला, तिसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, पुन्हा उठला, असा माझा विश्वास आहे. असा माझा विश्वास आहे. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणारा देव, तूच माझा तारणारा देव, माझ्या हृदयात ये. माझ्या हृदयात ये. मी आज मी आज प्रभू येशू प्रभू येशू तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे तुझ्यावर विश्वास ठेवल्यामुळे सार्वकालिक जीवन सार्वकालिक जीवन माझ्या हृदयात मी स्वीकारतो. माझ्या हृदयात मी स्वीकारतो. मी कबूल करतो. मी कबूल करतो. मी जिवंत देवाचे लेकरू मी आहे. जिवंत देवाचं लेकरू आहे. प्रभू येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात माझं तारण झालं. माझं तारण झालेलं आहे. आमेन. आमेन. प्रेयर करूया. हात ठेवा आपल्या आजारी भागावर. फादर, प्रभू येशूच्या नावात आम्ही यांना आशीर्वाद देतो. पवित्र आत्म्याने, कृपेने, वचनाने, देवाच्या प्रीतीने आशीर्वादित व्हा. आमेन. प्रत्येक यांच्या शरीरातले आजार, रोग, त्रास, सगळे शरीरातल्या वेदना निघून जा येशूच्या नावात. किडनी, लिव्हर, पूर्ण शरीर, डोक्यापासून पायापर्यंत प्रभू येशूच्या नावात बरं हो. आणि देवाची शांती वाणी त्यांच्या हृदयात राज्य करो. आणि फादर, त्यांना कळू दे तू किती प्रेमळ देव आहे. कुठला अरिष्ट त्यांच्यावर येणार नाही, कारण त्यांनी परत राहण्याचं ठिकाण. प्रत्येक इच्छा पूर्ण कर. प्रत्येक दरवाजे आशीर्वादाचे उघडले जा येशूच्या नावात. आणि फादर, त्यांना आजपासून कळू दे तू त्यांच्यावर प्रेम करतो. प्रभू येशूच्या नावात. आमेन. प्रेज द लॉर्ड.